हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? चलो बच्चा, वेलकम करना चाहूंगा आप सभी तमाम बच्चों का अपने कंप्लीट डे वाले दिन के हिसाब से जो भी पर्टिकुलर चीजें हम लोग अभी पढ़ रहे, फुल डे है ना, तो उसमें सभी बच्चों का मैं वेलकम करना चाहूंगा। और साथ ही साथ मेरे इस यूट्यूब के परिवार में भी आप सभी का वेलकम करना चाहूंगा। जो भी नए बच्चे हमें देख रहे हैं उन सभी तमाम बच्चों का। हम लोग रीजनिंग हो गया, मैथ हो गया या फिर मराठी, इन तीनों का कॉम्बिनेशन के थ्रू दिन भर हम लोग कहीं ना कहीं पढ़ाई करने की कोशिश कर रहे हैं, जिसमें वेराइटीज ऑफ एग्जाम्पल, रीजनिंग रहे, मराठी रहे या मैथ रहे, इस पर डिस्कशन चलेगा जब तक अभी एग्जाम आ नहीं जाती तब तक। ओके, तो उसमें से रीजनिंग का हिस्सा अपना मॉर्निंग के सेशन में खत्म हो चुका है। अभी हम लोग मैथमेटिक्स का हिस्सा देख रहे हैं। ओके, तो देखिए बच्चा, पहला सवाल जैसे कि मैंने आप लोगों को दिया था, क्या कि भाई जो भी दिया हुआ नंबर है, म्हणजे काय 8 7 5 9 7 1 0, या संख्येतील 7च्या स्थान मूल्यांची बेरीज किती असं म्हणणं है। समझ रहे बात को, है ना? तो इससे पहले मैं बता दूं, इसका एक्सप्लेनेशन देने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का वेलकम है मेरे इस यूट्यूब के परिवार में। कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर करें, दोस्तों में शेयर करें और वीडियो को लाइक जरूर करिएगा। तो देखिए, सवाल का कहना यह है की 7च्या स्थानिक मूल्यांची बेरीज म्हणते, तर या ठिकाणी 7 किती ठिकाणी आहेत रे? तर पहिला वाला जो हा 7 आहे, हा या 7च्या स्थानिक मूल्य किती राहणार? तर बघ, लक्ष दे, 7च्या समोर किती शून्य आहेत फक्त ते मोजायचे। मोजा, सॉरी शून्य म्हणतो, अंक 1 2 3 4 5, तर बस त्याच्या समोर काय देऊन टाका? 3 4 5 शून्य देऊन टाका। समजलं? दुसऱ्या वाला 7ची काय आहे? 7ची स्थानिक मूल्य दुसऱ्या वाल्या, त्याच्या समोर अंक मोजायचे, किती आहेत? 2, तर बघ त्याला काय राहणार? 700। तर यांची काय म्हणते? बेरीज ना, तर 700 700 तुमचा उत्तर। कुठे आहे 700 700? ए तुमचा उत्तर झाला, बाकीचे तो पहले कैंसिल। ओके, जैसे दूसरा सवाल के बारे में जैसे मैंने आपको बताया था, तो देखो बच्चा, इस बच्चे ने बराबर बताया है इस चीज का कंसेप्ट। हालांकि मेरे ख्याल से प्रज्वल आपका भी ऐसा ही था। प्रज्वल ने क्या किया, देखो नेक्स्ट सवाल के बारे में थोड़ा सा मैं बता दूं आपको। प्रीतम ने 4 काळ्यांचा एक चौरस केला, 4 काळ्यांचा एक चौरस, ठीक आहे। अजून 3 काळ्या घेऊन 3 चौरस तयार केले। याचप्रमाणे एकूण 12 चौरस तयार होण्यासाठी एकूण किती काळ्या वापराव्या लागतील, त्याच्यासाठी प्रज्वलनी काय केलं, म्हणजे प्रज्वल म्हणजे हा नाही, हा तो सोहम हो, त्या प्रज्वलनी काय केलं की पहिले 12चे 12 काय केलं? डब्बे म्हणजे चौरस काढला, आणि त्याच्यानंतर प्रत्येक काळ्या मोजल्या, तेव्हा त्याला उत्तर त्याचा किती सापडला? 37। ठीक आहे, हाही चालतं। आणि लॉजिकच्या हिशोबाने जसं या सोहमनी केलं, काय केलं बाळा, सांगू शकशील का तू? सांग बरं तुझ्या हिशोबाने, सांग सर। तो एकूण 12 चौरस काढायचे आहेत म्हणताय, तर मग एक चौरसाला 3 काळ्या लागत आहेत। एक चौरसाला 3 काळ्या कुठे लागत आहेत? इथं 4 लागत आहेत। हो, तर त्याला सोडून सगळ्यांना 3 तर 12। अच्छा, म्हणजे हा जो पहिला वाला आहे याला सोडून, याला वगळता जितके पण आहेत 11, त्यांना 3च काढ्या लागत आहेत, त्याला 3 तर काढ्या 12 गुणिले 3 केला ना, मग 12 प्लस गुणिले 3 केला। अच्छा, म्हणजे हे, अच्छा तू असा विचार करते की सगळ्यांना 3 लागत आहे, फक्त हा पहिला वाला जो आहे त्याला 1 जास्तचा लागत आहे, म्हणून त्यांनी काय केलं, यांनी की 12 गुणिले 3 केलं, म्हणजे ते किती? 36। समजला? पण या चौथ्या वाल्याला हे काडी 1 एक्स्ट्राची लागत आहे ना, म्हणजे म्हणून +1 म्हणजे हा 37। बघ ना रे, प्रत्येक डब्बा, हा एक डब्बा आहे, याला किती लागले पहा, तुम्हीच सांगा। 1 काडी, 2 काडी, 3 काडी, त्याच्यानंतर 1 काडी, 2 काडी, 3 काडी, प्रत्येक डब्याला 3 काड्या लागत आहेत प्रत्येक डब्याला। त्या हिशोबाने पूर्णचे पूर्ण डब्बे किती होते तुमचे? 12। तर म्हणून 12 × 3 कराल तर किती होतात? 36। हा एकमेव डब्बा असा होता की त्याला 3 न लागता 4 म्हणजे 1 एक्स्ट्रा लागत आहे, म्हणून +1, तो तो किती होणार? 37। बहुत सही जवाब। क्या ये बात क्लियर हुई सभी को? गुड। देखो बड़ा, नेक्स्ट एग्जांपल अगर सपोज मैं बताऊं ना आपको, करण ने 800 किलोमीटर प्रवासापैकी 3/40 भाग बसने केलं। 800 किलोमीटर पैकी किती बसने किती केलं रे बाळा? 3/40। ठीक आहे, आणि ट्रेनने किती केलंय? 5/8, आणि उरलेले 40 किलोमीटर प्रवास कारने केले।
कारने किती केले? 40 किलोमीटर दिलाय तुम्हाला एक्झॅक्ट मध्ये प्रवास. सॉरी विमानाने वेगळा आहे अजून, एरोप्लेन म्हणजे रिमेनिंग उरलेला. ठीक आहे, तर कारण 800 किलोमीटरचा प्रवास, टोटल प्रवास तुमचा कितीचा होता? 800 किलोमीटरचा. प्रत्येकाचे किलोमीटर काढून टाकून रे, गरज आहे की नाही आहे? बघा 800 किलोमीटर पैकी बसने 3/40 पैकी आहे, म्हणजे पैकी हा कधी पण इंटूच्या स्वरूपामध्ये असते. कशाच्या? 800च्या. 800 किलोमीटर पैकीच 3/40 ना, म्हणजे 800च्या 3/40 असतं. ठीक आहे, आता तुम्हीच सांगा रे बाळा, हा टकल्या मरीस 4 कितना जा? तो 3 × 20 मतलब किती होतो? 60 किलोमीटर तो कशाने गेला? बसीनं गेला, सॉरी बसनं गेला. त्याच्यानंतर आता हा ट्रेननं किती गेला भाऊ? 5/8. तर 5/8 कोणाच्या? 800च्याच ना, एकूणच्याच. तर 800 म्हणजे काय? हा 100. तर 5 × 100 किती? 500 किलोमीटर. त्याच्यानंतर भाऊ कारने किती गेला? 40. आता उरलेला कोणीही सांगू शकते. उरलेला कोणी, यांची करा बेरीज. भाऊ बस प्लस ट्रेन प्लस कार प्लस एरोप्लेन टोटल किती आहे? 800 किलोमीटर. मान्य कराल तर बसने किती गेला होता? 60. ट्रेनने किती गेलता? 500. आणि कारने 40. तर एरोप्लेन एक नंबर. म्हणजे भाऊ 500 आणि 60 आणि 40 म्हणजे 100 आणि 500 ने 100 होतात 600. आणि तो तिकडे गेला तर काय होतो? -600. 800 मधून 600 गेलं. 200 किलोमीटरचा प्रवास त्यांनी विमानाने. गुड, बहुत बढ़िया बच्चा, है ना? क्या ये बात क्लियर हुई सभी को? पक्का? आई होप आपको ये समझ में आया होगा सारे के सारे कंसेप्ट जो भी आपको बताया गया है. जल्द बस बहुत थोड़े देर के बाद हम लोग और फिर से मिलेंगे इसी पर्टिकुलर वीडियो में कुछ और बेहतरीन एग्जांपल्स के साथ, है ना? तो जब तक अगर सपोज हमारे कोई भी पढ़ाया हुआ कंसेप्ट आपको अच्छा लगा हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर करें, दोस्तों में शेयर करें. वीडियो अच्छा लगा हो तो लाइक पक्का कीजिए. हमारे नए बैचेस 19 जनवरी से स्टार्ट हो रहे हैं, है ना? तो अगर आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय. बोलो भारत माता की जय.